नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। अवघ्या काही तासावरती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। सध्या सर्वत्र वातावरण हे तापलेलं आहे। आपण आज आलो आहोत अवसरी खुर्द गावामध्ये। अवसरी खुर्द हे गाव मोठ्या मतदारसंख्या असलेले हे गाव। अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी मताधिक्य घेणारा उमेदवार हा उचलला जाणार असं बोललं जात आहे आणि अशी परिस्थिती बऱ्याच वेळा पाहायला मिळालेली आहे। त्या असताना आपण गावामध्ये आज जाणार आहोत, या ठिकाणी लोकांना विचारणार आहोत या ठिकाणची परिस्थिती काय आहे। आपण थेट बोलत असताना या ठिकाणी आता कुणीही कोण निवडून येण्याचं नाव घेणार नाही। यापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या गटाचा विकास केला आहे। त्यामुळे मतदारांना आपण विचारताना या ठिकाणी विकासाचं वारं आहे की नवीन चेहऱ्याला संधी आहे असं विचारणार आहोत। नवीन चेहऱ्याला संधी म्हणायचं तर बदल होईल, नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का, म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळेल का असं विचारणार आहोत। हे गाव कोणतं आहे तुमचं? अवसरी खुर्द। आता हे जे पाहायला गेलं, आता मतदान प्रक्रिया फक्त काय तास येऊन थांबली। अवसरी खुर्द हे गाव मोठं आहे बरोबर, या ठिकाणून जो उमेदवाराला जास्त मतदान होतं तो काय आघाडीवर राहतो असा इथून मागचा इतिहास आहे। आपण हे सगळं मान्य केलं। आता स्पष्ट बोलायला लोक तर इथं सध्या हे करत नाहीत, पण इथं बदलाचं, इथं विकासाचं वारं आहे का नवीन चेहऱ्याला संधी? नाही, विकासाचं वारं या ठिकाणी। म्हणजे गेली अनेक वर्ष आमचं हे अवसरी खुर्द गाव विकासाच्या पाठीमागं म्हणजेच नेहमीच नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या पाठीमागं राहिलेलं आहे। आणि इथून पूर्वीचा इतिहास पाहता कायमच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही मताधिक्य देण्याचं कायम त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि या निवडणुकीला देखील नामदार साहेबांच्या विचाराने हे असलेलं गाव नेहमीच आत्तासुद्धा राष्ट्रवादीच्याच उमेदवारांच्या पाठीमागं प्रचंड मताधिक्याने राहणार आहे, यात कुठलीही तीळमात्र शंका नाही। दादा, इथं विकासाचं वारं आहे का बदलाचं वारं आहे? या ठिकाणी अवसरी खुर्द गावामध्ये विकास म्हणजे विकास हा नामदार साहेबांच्या मार्फत अवसरी खुर्दमध्ये झालेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेला असलेले उमेदवार माननीय विष्णुकाका हिंगे पाटील आणि पंचायत समितीला असलेले उमेदवार निलेश नामदेव टेमकर ह्या अवसरी खुर्द हे गाव यांना प्रचंड बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही। कारण त्याच्या मागचा उद्देशच एक आहे, अवसरी गावचा विकास। आणि हे गाव अवसरीचं तालुक्यामध्ये एक नंबरला न्यायचं आहे, म्हणून या तरुण पिढीने घेतलेला हा निर्णय। दादा, इथं विकासाचं वारं आहे का बदलाचं वारं आहे सध्या अवसरी खुर्द? विकासाचं वार आहे। अवसरी खुर्द अवसरी खुर्द हे गाव पहिल्यापासून नामदार दिलीपराव वळसे पाटलांना मानणारं गाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये विकास झाला हा केवळ दिलीपराव वळसे पाटलांमुळेच झाला। त्यामुळं इथली जनता हुशार आहे, विकासाच्या पाठीमागेच उभं राहते। अवसरी खुर्द गाव। दादा, अवसरी खुर्द गाव मोठं आहे आता सध्या। हे खुर्द हे जे गाव आहे ना, हे अवसरी बुद्रुक जे गावात काय होणार आहे, म्हणजे अवसरी खुर्दचा जो उमेदवार या ठिकाणी आघाडीवर राहील तर तो कुठंतरी आघाडी त्याला कायम राहणार असं बोललं जातं। त्या अवसरी खुर्द गावामध्ये विकासाचं वारं आहे का नवीन चेहरा आहे? विकासाचं वारं आहे का नवीन चेहरा आहे? दोन्हीपैकी काय? विकासाचं वार विकासाचं वार आहे। विकास झाला इथं। अवसरी खुर्द गाव मोठं गाव आहे सध्या। हे गाव ज्या उमेदवाराला आघाडी देईल तो जिल्हा परिषदेला उमेदवार पुढे राहील। सध्या अवसरी खुर्दमध्ये विकासाचं वारं वाहत आहे का नवीन चेहरा? नाही, विकासाचं वारच पाहिली ते विकासाचं वारं। विष्णू काका काय साहेबांची कामं आहे तिथं। साहेबांचे काम हो, साहेबांची कामं आहे तिथं। आता अवसरी खुर्दचं मतदान जे आहे हे निर्णायक ठरणार आहे। इथं विकासाचं वारं वाहत आहे का नवीन चेहरा आहे? नवीन चेहरा नाही, हे पहिल्यापासून जो आहे ते साहेबांचंच वार आहे, दुसरं काही नाही। बदल होईल असं वाटतं? बदल नाही म्हणा का बरं? दादांच्याच पाठीमागे सगळे उभे आहेत। गाव जरा मोठं आहे बरोबर, या ठिकाणाहून जो उमेदवार आघाडी घेईल तो कायम आघाडीवर आहे अवसरी खुर्दमध्ये, अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी। आता लोक नाव घ्यायला डायरेक्ट सध्या तरी काही तासावर निवडणूक आली घाबरतात ते बरोबर, पण आपण अवसरी खुर्दमध्ये
विकासाचं वारं आहे का नवीन चेहरा आहे? विकासाचं वार विकासाचं वारं आहे हा जिल्हा परिषद गाड्या कळलं. गावामध्ये सध्या विकासाचं वारं आहे का नवीन चेहरा आहे? नाही विकासाचा वार आहे. विकासाचं वारं. नवीन चेहऱ्याला संधी नाही का इथं? नाही नाही इथं नवीन संधीच काही येऊन फायदाच नाही. आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आता मुंबईमध्ये ठीक आहे, याच्यामध्ये ठीक आहे, भाजप शिवसेना ठीक आहे, पण इथं नाही पाहिजे. इथं काय पाहिजे? नाही इथं गाड्या कळलं. गाड्या अवसरी खुर्दमध्ये कळलं. गाड्याच इथं आपल्याला गाड्याच पाहिजे. इथं दुसरा निवडून आला कमल आलं काय मग हे म्हणा शिवसेना आला तर काही विकास नाही होणार. असं आहे ते काय हे स्पष्ट आहे का खोटं आहे असं आहे. विकास नाही होणार. दुसरं नवीन चेहरा आल्यावर काय विकास होणार आहे? अवसरी खुर्द गाव मोठे, निवडणूक काय तास येऊन थांबलेत आता. अहो गावात विकासाचं वारं आहे का नवीन चेहरा आहे? विकासाचं म्हणजे आता तसं बघायला गेलं तर आहे ते सर्व म्हणजे पहिल्यासारखं जसं चालले तसंच आहे. बाकी काही म्हणजे कसं? नाही म्हणजे आता कसं आहे का जे पूर्वीपासून जे मतदार आहेत त्यांच्याकडूनच बहुतेक सगळे लोकांचं कल आहे म्हणजे असं म्हणजे विकासाचं नवीन चेहरा. वार गाड्या सध्या आहे बॉ स्टार्टलाच गाड्यातच वार वाटतं. हां नमस्कार. अवसरी खुर्द गाव मोठं आहे, मोठं मतदान आहे इथं. आणि तसं पाहायला गेलं तर आता या ठिकाणाहून जो उमेदवार आघाडी घेईल तो पुढं राहिला असं म्हणतात. इथलं वारं काय हो नक्की? विकासाचं वारं इथं का नवीन चेहऱ्याला संधी? सांग ना विकासाचं वार विकासाचं वारं आहे का? का बरं? बोल ना. काय इथं विकासाचं वारं आहे का नवीन- मला नाही काहीच का कळत. विकासाचं वारं आहे का नवीन चेहऱ्याला संधी? आहे ना. विकासाचं वारं आहे. हां इथं काय आघाडीवर राहील? तसं नाही काय सांगता येतं आपल्याला. आम्ही काय राहिला तिकडे वरती माळ्यात मी असं म्हणलो विकासाचं